तर एकनाथ खडसे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणारे 15 दिवसात दिल्लीमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती देखील आता एकनाथ खडसे यांनी दिली आहे। त्यानंतर मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक महत्त्वाचं ट्विट देखील केलं। स्वतः अंजली दमानिया आपल्याशी बोलण्यासाठी आहेत। अंजलीजी, स्वागत आहे लोकशाहीमध्ये तुमचं। तुम्ही काही दिवसांपूर्वी ट्विट देखील केलेलं होतं की खडसे भाजपमध्ये जातील आणि आता तसंच काहीसं चित्र पुन्हा एकदा दिसतंय। खडसे भाजपच्या वाटेवर आहे, पुढच्या काही दिवसात ते भाजपमध्ये दिसतील। प्रतिक्रिया अपेक्षित आहे? हो, कसं आहे की खडसे आणि त्यांनी केलेला भ्रष्टाचार हा पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। त्यांनी केलेला भोसरीचा स्कॅम असो, मी त्यांच्या विरुद्ध केलेले जे PIL आहे त्यातले अनेक स्कॅम, डिस्प्रपोर्शनेट ॲसेट, ह्या सगळ्या केसेस त्यांच्यावर पेंडिंग होत्या। मध्यंतराच्या काळात सातोड नावाची एक जी जागा आहे जळगावात, तिथे त्यांनी 137 कोटीचा टॅक्स हा सरकारचा बुडवलेला, त्याच्यावर SIT चौकशी झाली, SIT रिपोर्ट देखील आलेला आहे। असं सगळं असताना भाजपनी त्यांना परत का घ्यावं हा मुळात प्रश्न माझ्या पुढे पडतो। म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळस केलाय आता भाजप या पक्षाने। एवढंच नाही तर त्यांना आता गव्हर्नर देखील करणार आहेत असं अशा बातम्या बघितल्यावर खरंच तळपायाची आग मस्तकाला गेली की ह्या प्रत्येक जे जे भाजप करतंय याची पापं ते कुठे फेडणार आहेत। आणि माझ्या भाषेत म्हणायचं झालं तर दिस इज अ मेजर डिससर्व्हिस टू द नेशन दॅट भाजप एज अ पक्ष इज डुईंग। त्यांनी जे आता जे पावलं ते उचलतायत, मग त्यात अजित पवारांना घेणं असो, अशोक चव्हाणांना घेणं असो, तटकरे काय, प्रफुल्ल पटेल काय, खडसे काय, भुजबळ काय, या सगळ्या घाणीला घेऊन भाजपला साध्य तरी काय करायचंय असा प्रश्न माझ्या मनात पडतो। आणि ह्या सगळ्या गोष्टींना मी माझ्या परीने मला जेवढं लढता येईल तेवढं मी नक्कीच लढणार आहे, याच्यात काही शंका नाही। अंजलीजी, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।